नमस्कार, मी राजेश साळवे. 2/12/2022 लिंगेश्वर तलाव या ठिकाणी जे माझ्यावरती प्राणघातक हल्ला काही भूमाफियांनी झोपडीधारकांना धरून हल्ला केलेला, त्याकरता मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, महाराष्ट्राचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा मी लिखित अर्ज केलेला आहे. वारंवार मी तक्रार करत असून मुख्यमंत्र्यांनी कमिशनर साहेबांनासुद्धा ते पत्रक पाठवलेले आहे. त्याचंसुद्धा मला कॉपी आलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही पक्षाच्या माध्यमातून नव्हे तर संस्थेच्या माध्यमातून भूमाफियांना व अन्य गुन्हेगारांना सहकार्य करणारे विलास शेळके, पोलीस निरीक्षक जारको पोलीस ठाण्याचे यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावा याकरिता आम्ही वारंवार अर्ज वगैरे केलेला आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्या कारणामुळे आम्ही मोर्चाचं आयोजनसुद्धा केलं होतं. पण तेथील सिनियर भोपळे मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर कारवाई करू. ती कारवाई काही अजूनही दिसून आलेली नाही. आणि आता आम्ही येत्या रविवारी 10 मार्च रोजी चारको पोलीस स्टेशन या ठिकाणी मोर्चा मारणार आहोत. आणि आता सध्या भूमाफियांनी परत त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. अशरफ खान हा भूमाफिया त्या ठिकाणी परत काम करत आहे. महेंद्र यादव याचे चारको पोलीस स्टेशन नव्हे तर इतर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहे. महेंद्र यादवचे 6 ॲग्रीमेंट माझ्याकडे आलेले आहेत. आणि काही ॲग्रीमेंट मी कलेक्टर साहेबांनासुद्धा दिलेले आहेत, नायब तहसीलदारांना दिलेले आहेत, DCP साहेबांना दिलेले आहेत, CP साहेबांनासुद्धा दिलेले आहे. कार्यसम्राट आमदार योगेश सागर साहेबांनीसुद्धा लिखित पत्र दिलेलं आहे की भूमाफियांवरती व शेळके साहेबांची चौकशी व्हावी. पण कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही. म्हणून आम्ही लवकरात लवकर चारको पोलीस स्टेशन या ठिकाणी 10 मार्च रविवारी मोर्चा मारणार आहोत. कारण मला कुठल्याही प्रकाराचा न्याय भेटलेला दिसत नाही. झोपडीधारकांवर ॲट्रॉसिटी वगैरे घेऊन त्यांना जामिनावरती ताबडतोब सोडण्यात आलेलं आहे. त्यांची चौकशी झाली पाहिजे. शेळके साहेबांची चौकशी झाली पाहिजे ही मी अपेक्षा करतो. चंद्रकांत म्हस्कर, मधुकर सावंत, सुधीर सावंत हे सगळे भूमाफिया, प्रकाश भंडारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आता सध्या अशरफ खान हा त्या ठिकाणी झोपडी बांधत आहे. त्या भूमाफियावरती ताबडतोब कारवाई करावा. पोलीस निरीक्षक विलास शेळके यांची चौकशी करावी आणि न्याय मिळावा आम्हाला. या गोष्टीसाठी मी परत ॲडिशनल CP साहेबांकडे जाणार आहे. परत मुख्यमंत्री साहेबांचीसुद्धा मी भेट घेणार आहे की याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि आमदार योगेश सागर साहेबांनी, कार्यसम्राट आमदार योगेश सागर साहेबांनीसुद्धा त्याची चौकशी झाली पाहिजे. लिखित लेटर दिलेलं आहे. गोपाल शेट्टी साहेबांनीसुद्धा फोन केलेला आहे. न्याय भेटला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढं बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र.